मित्रमैत्रिणींनो नमस्कार. घनघोर या युट्यूब चॅनलवर मी राधिका अश्विन अघोर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेवर मी परवाच केलेला व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना खूप आवडला आणि जसं मी त्यात तुम्हाला सगळ्यांना वचन दिलं होतं तसं त्या कवितेचा म्हणा किंवा त्या थॉट्सचा पुढचा भाग घेऊन मी आली आहे. कवितेचा नाही, त्या थॉट्सचा पुढचा भाग. पहिल्या भागामध्ये मी जसं सांगितलं तसं की पृथ्वीला म्हणजे स्त्री या रूपातल्या पृथ्वीला भव्य दिव्याची अशा उदात्त पुरुषाची ज्याचं कर्तृत्व खूप मोठं आहे अशा पुरुषाची आस असते आणि असा पुरुष मिळणार असं हे तिला माहिती असतं. तिच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणून ती असाही हे करते की असा पुरुष जर मिळाला, असा सूर्य, असा जोडीदार जर मला मिळाला तर माझं संपूर्ण समर्पण करायलाही मी तयार आहे. मात्र तो पुरुष त्या ताकदीचा हवा, तो सूर्य हवा. हा थॉट आपण तिथे थांबलो होतो आणि मी तेव्हा म्हटलं होतं की याच थॉटला, या पृथ्वीच्या या विचाराला किंवा तिच्या या प्रेमगीताला, तिच्या या पत्राला सूर्याने काय उत्तर दिलं आहे हे मी तुम्हाला सांगेन. कुसुमाग्रजांनी ते लिहिलेलं नाहीये, पण पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेला उत्तर म्हणण्यासारखं किंवा त्याच्यावर सूर्याचं काय म्हणणं आहे हे बाभा बोरकरांनी आपल्या सूर्याचे प्रेमगीत या कवितेमध्ये खूप छान मांडलेलं आहे. त्यात सूर्य काय म्हणतो ते आपण आज ऐकूया. सूर्य म्हणतो की जळावे अनंतात माझे जिणे आणि मला ज्ञात मी कोण हे जाणणे. सदा बद्ध पद्मासना मांडुनी मी दिशांची बघे लंघण्या कुंपणे. जळावे अनंतात माझे जिणे आणि मला ज्ञात मी कोण हे जाणणे. म्हणजे काय, प्रत्येकाला मी जसं म्हटलं की प्रत्येकाच्या मर्यादा असतात तशा सूर्याच्याही मर्यादा आहे. सूर्य सतत जळावे, अनंत काळ जळत राहणार आहे आणि सदाबद्ध पद्मासना मांडून मी दिशांची बघे लंघण्या कुंपणे. पृथ्वी गोल फिरते पण सूर्याला तर ते स्वातंत्र्य नाही आहे. सूर्याला एका ठिकाणी बद्ध पद्मासन घालून बसायचं आहे आणि म्हणून तो म्हणतो की माझी इच्छा आहे की मला चारी दिशांनी जायचं आहे पण मला ते शक्य नाहीये. तर माझी अशी अवस्था आहे. निराहार मी भस्म भक्षून माझे तपस्या किती उग्र केली युगे. सूर्य बिचारा काहीच खात नाही. काय खातो तर फक्त स्वतःच भस्म खातो. निराहार मी भस्म भक्षून माझे तपस्या किती उग्र केली युगे. किती दंडीला देह विच्छिन्न केला अजूनही पहा साक्ष देखती भगे. सूर्याचेच तुकडे या सगळ्या आकाशमालेमध्ये आहेत, आपल्या आकाशगंगेमध्ये आहे, गॅलेक्सीमध्ये आहे, हे आपल्याला माहिती आहे. हीच भौगोलिक स्थिती घेऊन ते म्हणतात किती दंडीला देह विच्छिन्न केला. सूर्य म्हणतो की मी तपस्या केली इतकी उग्र, इतकी वर्ष निराहार राहून, किती ऋषींसारखा मी हे केलं आणि इतकी तपस्या केली आणि त्याची साक्ष हे माझ्या अवतीभोवती जे तारे आणि जे माझे तुकडे आहेत ते सगळे सांगतात आहे. तपाच्या गुणे अंश माझे सभोवती फिरू लागले होऊनी सेवक. परी विक्रमे शांती येना मनाला जरी तेज त्यांचे चिरंजीविक. सूर्य म्हणतो की माझ्या तपामुळेच हे सगळे जे तयार झालेले तारे आहे आणि हे आहेत ते सुद्धा माझ्या भोवती फिरतात आहे, ते सुद्धा माझ्या सभोवती आहे. ही माझ्या तपाचंच फळ आहे. पण याच्यानी मला शांती मिळाली नाही. असं माझ्या इतकेच हेही चिरंजीव असणार आहेत तरीही मला त्यांच्या अस्तित्वाने, त्यांच्या माझ्या भोवती फिरण्याने शांती मिळाली नाही. कशामुळे शांती मिळणार आहे मग सूर्याला? कशामुळे त्याला त्याच्या तपाचं साधना, त्याचं फळ मिळालं असं वाटणार आहे? अकस्मात आले फळा पुण्य माझे तुझ्या दृष्टीला दृष्टी गे भेटली. तुझ्या म्हणजे पृथ्वीच्या. अकस्मात आले फळा पुण्य माझे तुझ्या दृष्टीला दृष्टी गे भेटली. सखे पृथ्वी अर्धांगिनी तूच माझी प्रचिती अशी अंतरी बाणली. सूर्य म्हणतोय की तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तुझ्या दृष्टीला जेव्हा माझी दृष्टी भेटली त्यावेळेला मला कळलं की माझ्या आयुष्याचं सार्थक काय आहे, माझ्या तपाचं मला मिळालेलं फळ काय आहे. तूच माझी अर्धांगिनी आहे ही खूणगाठ त्या क्षणी माझ्या मनी मी बांधली. पृथ्वीचं वर्णन करतो आहे सूर्य, इतकं सुंदर आहे ते. तुझी रक्तकांती हरित वेशभूषा, तुझी रक्तकांती हरित वेशभूषा पदन्यास रत्नांग आभूषणे.
बघा, असं पृथ्वीसारखं कुठला कुठला ग्रह नाहीये की जिची रक्तकांती आहे, जिची हरित वेशभूषा आहे आणि त्याच्यावर पदन्यास, इथे रंगासंगती आणि हे सगळं किती सुंदर आहे, लेणं किती सुंदर आहे. बघुनी जडे वेध तुझा जीवाला, चले जीवीचे तीव्रतेने उणे. तुला पाहिल्यावर तुझाच वेध लागतो आणि मी काय गमावलं आहे, माझ्याकडे काय नाही, हे उणं मला सतत जाणवत असतं. आये भिल्लिणे लास्य पाहून तुझे. तो पृथ्वीला भिल्लिण म्हणतो आहे. पार्वतीला देखील भिल्लिण म्हणतात आणि भिल्लिणीचं नृत्य, लास्य म्हणजे नृत्य. अये भिल्लिणे लास्य पाहून तुझे, तपस्या विसर्जून मी हाचलो. माझी तपस्या भंग झाली, पण त्याचा काही मला खेद नाही, असंही सूर्य म्हणतोय. मनोविश्व झाला तपोभंग माझा, वृथा नित्य मी भाजलो लासलो. आतापर्यंत तरी मी काय करत होतो, मी स्वतःला केवळ भाजून घेत होतो, काही म्हणो, पण मला ह्या तपस्येपेक्षा तुझं असणं, तुझं जे सौंदर्य आहे त्याचा आस्वाद घेणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. का? तपस्या दुजी श्रेष्ठ गे प्रीती तुझी. तपस्या दुजी श्रेष्ठ गे प्रीती तुझी, असे पेटले अंतरी थंडील. मला जाणवलं की तुझं प्रेम हे जास्त या अशा भग्न आयुष्यापेक्षा, या अशा तपाचरणापेक्षा, जाळून घेण्यापेक्षा हे जास्त सौंदर्य या जगण्यात आहे. तपस्या तुझी श्रेष्ठ गे प्रीती तुझी, असे पेटले अंतरी थंडील. तुला त्यातला लाल दावा सुमांनी, सदा अर्पितो प्रीती ऊर्जस्वल. तो जे आपल्याकडे सूर्य जे पृथ्वीकडे पाठवत असतो उल्का फुलं किंवा काही हे, ते काय आहे तर ती त्यांनी अर्पिलेली, पृथ्वीला अर्पिलेली फुलं आहेत, असं बोरकर इतकं सुंदर त्याच्यामध्ये वर्णन करतात आहे. आणि आपल्याला आठवत असेल पृथ्वीचे प्रेमगीत मध्ये तिने म्हटलं होतं, तिच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे, की तिने म्हटलं होतं की मला तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. मला तुला भेटायचं आहे, काही झालं तरी मला भेटायचं. त्याच्यावर सूर्य म्हणतो, जरी अंतरे आपुलाली मिळाली, रहावे दुरी योजने आपण. जरी अंतरे आपुलाली मिळाली, रहावे दुरी योजने आपण. विधीची जरी योजना ऐसी क्रूर. विधीची जरी योजना क्रूर ऐसी, मनांचे पुरे गोड हे मिलन. तो म्हणतो की ठीक आहे, आपल्या नशिबी एकमेकांपासून दूरच राहणं आहे, कारण की शक्य नाहीये आपल्याला एकमेकांमध्ये मिलन होणं. त्याचं काय होईल परिणाम तेही तो पुढे सांगतो. त्याच्यामुळे तो म्हणतो की मनांचे पुरे गोड हे मिलन. वृथा दग्ध हस्ते धरावी कशाला, अपेक्षा तुझा हात घ्याया करी. मी तुझा हात हातात घेण्याची अपेक्षा धरू कशा असं, कारण माझा हात काय आहे, दग्ध हस्त, माझा हात तापलेला आहे. सूर्य काय आहे, नुसता अग्नीचा गोळा आहे. त्याच्यामुळे वृथा दग्ध हस्ते धरावी कशाला, तुझा हात घ्या अपेक्षा तुझा हात घ्याया करी. करू पाप कैसे तुला स्पर्शण्याचे, जगाचे कसे शाप घेऊ उरी. तो म्हणतो की तुला स्पर्श करण्याचं पाप मी कसं करू, कारण की जर मी तसं केलं तर तू जळून जाशील, तू पूर्ण नष्ट होशील. आणि या संपूर्ण विश्वाचं पाप, जे संपूर्ण विश्व तयार करण्याची, ते विश्व समृद्ध करण्याची, ते जगवण्याची क्षमता असलेल्या पृथ्वीला जर मी जाळलं, तर मला तुझेच नाही, तुला सगळ्या समस्त जीवांचे, सजीवांचे, जगाचे पाप माझ्या उरी येतील. मी असं करणार नाही. का? कारण की या सगळ्याचा पिताही तोच आहे. म्हणून तो म्हणतो की नको चुंबने आणि आलिंगने गे, नको चुंबने आणि आलिंगने गे, पुरे प्रीती ही दृष्टी भेटीतली. नको चुंबने आणि आलिंगने हे पुरे प्रीती ही दृष्टी भेटीतली. फळा आणून तीच पितृत्व मोठे दिले तू मला, कामिनी माऊली. आता तिथे दोन शब्द बोरकरांनी वापरले आहेत. म्हणजे ते म्हणतात आहे की नाही, आपल्याला हे दृष्टी भेटीतलीच आपली प्रीती पुरेशी आहे आणि त्या दृष्टी भेटीतल्या प्रीतीतूनच आपलं मिलन होतं आणि ते मिलन सफलही होतं. म्हणून कामिनी आणि माऊली असे दोन्हीही आता त्याने पृथ्वीला प्रेयसीपासून आईपर्यंतच्या वरच्या पायरीवर सूर्याने नेलं आहे. दृष्टी भेटीतूनच
हे स्थित्यंतर म्हणा किंवा हे वर पृथ्वीचं जाणं हे सूर्याने रेखाटलं आहे की फळा आणूनी तीच पितृत्व माझे दिले तू मला कामिनी माऊली जधी व्यास ओंकार उच्चारुनी गे जधी व्यास मुनी किंवा हे त्या आता व्यासमुनींचा संदर्भ इथे का आला आहे हे आपल्याला पुढच्या ओळींमध्ये कळतं. जधी व्यास ओंकार उच्चारुनी गे मला अर्घ्य द्यायास झाला उभा. ज्या क्षणी व्यासानी मला म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायला आपल्याकडनं सूर्याला आपण प्राणी मात्र आपण मनुष्य प्राणी आपण अर्घ्य वाहतो त्याची आराधना करतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये आपल्या संस्कृतीतनं माहितीये आपल्या विज्ञानातनं माहितीये की सूर्य हा या सगळ्या सृष्टीचा पिता आहे. आपली जननी पृथ्वी असली आणि तर सूर्य आपला पिता आहे. तर ज्या क्षणी जधी व्यास ओंकार उच्चारुनी गे मला अर्घ्य द्यायास झाला उभा सखे प्रीतीची सांगता दिव्य झाली. त्याच क्षणी माझ्या प्रीतीची सांगता झाली. जगा आणखी जाग आली नभा. म्हणजे केवळ जगालाच नाही तर त्या क्षणी नभाला आकाशालाही जाग आली. आकाशही जाग झालं. कशामुळे? दणाणून गेल्या दिशा मंत्र घोषे महाप्राण सांगे जगत कारण. दणाणून गेल्या दिशा मंत्र घोषे महाप्राण सांगे जगत कारण. न तू धुली गे तूच माता जगाची. न तू धुली गे तूच माता जगाची. तुझ्या पोटी घे जन्म नारायण. व्यासांचा संदर्भ आता कळला की व्यासांनी नारायणाला पृथ्वीवरच्या आपल्या याला जिथे नारायणाचा साक्षात नारायणाचा जन्म होतो तिथे ती पृथ्वी धुलीकण कशी राहील. त्या पृथ्वीची क्षमता मी जसं पहिल्या ह्याच्यामध्ये म्हटलं की सृजनाची क्षमता पृथ्वीकडे आहे. ती पृथ्वी हीन कशी राहील धुलीकण कशी राहील. सूर्य सांगतो तो धुलीकण नाहीये तर जगामध्ये कुठेही नसलेली विश्वामध्ये कुठेही नसलेली सृजन क्षमता तुझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तू सगळ्यांपेक्षा तुझ्या पोटी घे जन्म नारायण. जो विश्व निर्माण करतो तो नारायण जर तू निर्माण करते जर तू त्याची माता होते तर तुझं सामर्थ्य किती आहे असं स्वतः सूर्य तिला सांगतोय. आणि तो तिला म्हणतोय की तू धुलीकण नाहीये. तो तिला या सगळ्या गोष्टींना तिचं खंतावणं तिचं समर्पणासाठीची तयारी या सगळ्याचं उत्तर तो तिला देतोय. आणि शेवटी तो तिला इतक्या मोठ्या पदावर पोहोचवतो आहे. इथे सहज आठवण आली रेफरन्स आठवला म्हणून सांगते. बासू भट्टाचार्यांचा सिनेमा आहे आविष्कार नावाचा. राजेश खन्ना शर्मिला टागोर असं आहे. मला कुठल्याही साहित्यकृती एकमेकांशी जोडायला आवडतात म्हणून आठवलं म्हणून सांगते. त्या सिनेमामध्ये राजेश खन्ना शर्मिला टागोर प्रेमविवाह करतात खूप एकमेकांमध्ये असतात आणि लग्न झाल्यानंतर त्यांचं समर्पणातून तू मैं आणि जसं होतं तसं होतं आणि वर्षभरातच खूप भांडणं व्हायला लागतात कारण की अहंकार एकमेकांचे आडवे येतात. वर्षभरानंतर एकदा ते सकाळी नदी किनारी बसून आपल्या सगळ्या काय आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे याचा आढावा घेत असताना राजेश खन्नाचं जे कॅरेक्टर आहे तो अत्यंत सुंदर एक कविता म्हणतो. ज्या कवितेचा शब्द मला आता आठवत नाही. आशय असा आहे की तो म्हणतो की सूर्य आणि धरती असंच त्याच्यात कंपॅरिझन आहे जसं या कवितेमध्ये दोन्ही कवितांमध्ये आहे तसंच की सूर्यामुळे भूमी आहे धरती आहे हे खरं आहे की सूर्य आहे म्हणून धरतीचं अस्तित्व आहे. पण धरती शेवटी स्वयंपूर्ण ती स्वतःची धरतीचं सामर्थ्य राखून आहे. काय सामर्थ्य तर ते सृजनशीलता जे सूर्यामध्येही नाही जे इतर कुठल्याही ग्रहामध्येही नाही. जी मातृत्व शक्ती पृथ्वीमध्ये आहे जे पुढचं निर्माण करण्याची ताकद पृथ्वीमध्ये आहे. त्या सगळ्याचा पिता सूर्य असला तरी त्या सगळ्याची माता प्रसवा ही पृथ्वी आहे. वसुंधरा पृथ्वी आहे. त्याच्यामुळे पृथ्वीचं सामर्थ्य सगळ्यात मोठं असणारच आहे. हे त्या सिनेमातही त्या राजेश खन्नाच्या कॅरेक्टरनी सांगितलंय की कितीही झालं तरी स्त्रीचं अस्तित्व स्त्रीचं स्थान हे वरचं असणारच आहे. वरचं म्हणजे सृजनशीलता या अर्थाने असं वरचं खालचं अशा अर्थाने नाही. तोच भाव बोरकरांनी या कवितेत पृथ्वीचं प्रेमगीत म्हणताना अत्यंत सौंदर्यपूर्ण शब्दातून आपल्या समोर मांडलं आहे. त्यामुळे जसं सांगितलं तसं हे उत्तरही तुम्हाला आवडेल असं वाटतं. मला तुमच्या दोन्ही प्रतिक्रिया नक्की कळवा. वाट बघेन. आता इथेच थांबते. नमस्कार.